पाहिजे। एकटा पावना धरण पुरणार नाही म्हणून बाबा आसखेडचं पाणी मंजूर केलं। आपल्याला आज पत्रकार मित्रांनी पण मला प्रश्न विचारला की अजित पवार इथल्या नद्यांच्या मध्ये काय अवस्था झालेली, किती प्रदूषण आहे, त्याच्या संदर्भामध्ये फेसाळलंय सगळं पाणी। पोल्युशन बोर्ड तेवढ्यापुरतं लक्ष घालतं, त्याच्यातला मूळ जो त्याच्या मागचं कारण आहे ते शोधलं पाहिजे। आपली शहरं पुणे शहरं वाढल्यानंतर सीवरेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी त्याला शॉर्ट फॉर्म आहे ते करायला पाहिजे। कारण धरणातलं चांगलं पाणी ज्यावेळेस म्हणजे पिंपरी चिंचवड कर पावनेचं घेतात, ज्यावेळेस वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं चांगलं पाणी माझे पुणेकर घेतात, त्यावेळेस त्यांचं वापरलेलं पाणी जे नदीला सोडलं जातं ते पाणी सगळं ट्रीटमेंट केलेलं पाणी नसतं। त्यामुळं पाण्यामध्ये प्रदूषण होतं, जलपर्णी वाढते। चांगल्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं की तिथं प्रदूषण होतं। त्याच्यामुळे ती पण कामं आपल्याला करायची। मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, मी राजकारणा मर्यादित करणारा माणूस आहे। मी आज माझ्या कार्यकर्त्यांचा मेळावा अजितला, कविताला, बाकीच्या सगळ्या वसंतराव वगैरेंना घ्यायला सांगितलं। त्याचं कारणच आहे की आपल्याला उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जायचं।